जरा. रामकृष्ण हरी. आज राम जन्म रामनवमी यांच्या निमित्त सगळे माझे भाविक भक्त, वारकरी, टाळकरी, पखवाज वादक, त्याचबरोबर सगळे भाविक भक्तांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर आज या ठिकाणी अमराव शिसम मध्ये पखवाज तयार केलेला आहे. वरती 64 घराची पुडी आहे, खाली सुद्धा 64 घराची पुडी आहे. हा, आणि मला कणिक असं लागलं, असा बेस पडलाय ना. आता पेढा कसा आहे तर तो खाऊनच बघितला पाहिजे, तसा हा पखवाज वाजवूनच बघितला पाहिजे, त्याशिवाय चालत नाही. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर. आणि अमराव शिसम मध्ये 1 नंबर पक्क्यामध्ये वापरलाय. थोडं वेटेड आहे आणि उत्कृष्ट लागलेला आहे. हा काळी 2लाही लागतो, पांढरी 2लाही लागतो आणि काळी 1लाही लागतो. आणि याचा थोडासा मी तुम्हाला आवाज दाखवतो. अतिशय उत्कृष्ट. तसेच या ठिकाणी अभिजित पाटील सर कराड, म्हणजे आटपाटीला येऊन जाऊन करतात, पण तरी सुद्धा माझ्यावर अतिशय नितांत प्रेम आणि श्रद्धा. तरी ते काय बोलायचं कामच नाही. निष्ठा, श्रद्धा आणि आपुलकीच्या बाबतीत त्यांच्या म्हणजे त्यांच्यासारखं दुसरं स्थान असं दुसरीकडे कुठं भेटायचं नाही. जवळजवळ 2-2.5 महिने झाले ऑर्डर दिलेली, पण काम अतिशय जसं की पवित्र अंतकरणामध्ये जसं तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे, असं त्यांचं आहे. आणि उत्कृष्ट असा पखवाज त्यांचा तयार झालेला आहे. उशीर आले, मी जरा मंदिरकडे गेलो कीर्तनासाठी आणि आल्यानंतर थोडंसं किरकोळ होतं, ते करून दिलं आणि सुंदर झालेलं आहे. आणि ते आता माऊली निघाला आलेले. रामकृष्ण.